नमस्कार मित्रांनो. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तिसरी टेट जी आहे, नवीन शिक्षक भरती अभियोग्यता चाचणी त्याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. तर मित्रांनो, नवीन टेट जे आहे त्या नवीन टेटचं नोटिफिकेशन आज आलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय 25/4/2025 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने हे त्यांच्या वेबसाईटवरती नोटिफिकेशन त्या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे. आता ह्या नोटिफिकेशनमध्ये काय माहिती दिलेली आहे ते आपण बघूया. याच्यामध्ये वेळापत्रक देखील तिसऱ्या टेटचं दिलेलं आहे, ते आपण पाहूया. तर महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहेत. आता तर मित्रांनो, या ठिकाणी जे पवित्र पोर्टल आहे त्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित तसेच इतर ज्या व्यवस्थापनाच्या ज्या शाळा आहेत, आदिवासी विकास विभाग असेल किंवा समाज कल्याणच्या ज्या शाळा आहेत, त्या शाळा देखील पवित्र पोर्टलवरती येणार आहेत. हे आपल्याला या माध्यमातून कळतंय. तसेच याचे ऑनलाईन अर्ज देखील मागवण्यात येत आहेत. आता ऑनलाईन अर्ज करण्याच्या तारखा बघूया, तपशील. ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी या ठिकाणी लिंक दिलेली आहे. IBPS मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्याच्यासाठी IBPS कंपनीची जी लिंक आहे ती या ठिकाणी लिंक या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तसेच दुसरा जो मुद्दा आहे, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी 26/4/2025 ते 10/5/2025 या कालावधीमध्ये अर्ज सादर करता येणार आहेत. आपल्याला ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. म्हणजेच 26 तारीख ते 10/5/2025 या तारखेपर्यंत आपल्याला ऑनलाईन अर्ज त्या ठिकाणी भरता येतील. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक. आता जी परीक्षेची फी आहे ती फी आपण 10 तारखेपर्यंत आपण भरू शकतोय आणि त्याची जी मुदत आहे 12 वाजेपर्यंत रात्री आहे. त्याच्यानंतर प्रवेशपत्र ऑनलाईन प्राप्त करून घेण्याचा कालावधी. प्रवेशपत्र जे आहे ते प्रवेशपत्र परीक्षेच्या 7 दिवस आधीपासून त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की ऑनलाईन प्रवेशपत्र त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि ते आपण काढून घ्यायचं आहे. ऑनलाईन परीक्षा दिनांक. आता परीक्षा कशा होणार आहेत तर बॅचेस वाईज होणार आहेत. त्या ठिकाणी तारीख देखील दिलेली आहे. याच्यामध्ये 25/4/2025 ते दिनांक 5/6 या ठिकाणी आपण काय बघितलं की ऑनलाईन परीक्षेचा दिनांक आहे तो 25/5/2025 ते 5/6/2025 या कालावधीमध्ये प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधानुसार यामध्ये बदल झाल्यास परीक्षेच्या संकेतस्थळावर कळवण्यात येईल. आता जे ऑनलाईन परीक्षेचा दिनांक दिलेला आहे ते जे विद्यार्थी संख्या आणि IBPSची कॅपॅसिटी यानुसार हे ठरणार आहे. म्हणजे परीक्षेचा जो बॅचेस आहेत त्या बॅचेस या कालावधीत आयोजित केल्या जातील, शिफ्ट वगैरे. जर विद्यार्थ्यांची संख्या जास्त झाली तर या ठिकाणी थोडाफार बदल होऊ शकतो या वेळापत्रकामध्ये. तसं या ठिकाणी कळवण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघूया काय सूचना दिलेत. सन 2018 व सन 2019च्या TET गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवरती संकेतस्थळावर या ठिकाणी दिलेली आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2018 व 2019 गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची संपादनूक रद्द करणे व शास्ती करण्याबाबतची यादी या सदर टॅबवर प्रसिद्ध केलेली आहे. या ठिकाणी MSc.Pune.in या ठिकाणी ह्या संकेतस्थळावर एक टॅब दिलेला आहे. त्या टॅबमध्ये ती 2018 आणि 2019च्या TET गैरप्रकारामध्ये जे उमेदवार समाविष्ट होते त्यांची यादी दिलेली आहे. प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याबाबतची खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती आवेदनपत्रामध्ये भरावी. जी तुम्ही माहिती भरणार आहे त्याच्यामध्ये वरील माहिती नमूद करून व्यवस्थित पद्धतीनं भरायची आहे. आपण भरलेली माहिती चुकीची असल्यास निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर आपली संपादनूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहील.
जर माहिती चुकीची भरली तर परीक्षा परिषदेला ते अधिकार आहेत आणि त्याचा तुमची संपादनक म्हणजे निवड रद्द करू शकतात, असं या ठिकाणी दिलेलं आहे. तसेच 2018 व 19च्या गैरप्रकाराच्या यादीमध्ये आपले नाव समाविष्ट असून सुद्धा खोटी चुकीची माहिती भरून परीक्षेत प्रविष्ट झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची उमेदवाराने गांभीर्याने नोंद घ्यावी. म्हणजेच काय तर 2018 आणि 19च्या जर टी-ई-टी फ्रॉड जे झालेला होता त्याच्यामध्ये जर नाव असलं आणि नाव असून सुद्धा चुकीची आणि खोटी माहिती जर भरली तर त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असं या ठिकाणी म्हटलं आहे. त्याच्यानंतर ना उपलब्ध पदसंख्या, आता हे बघूया. राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती विषय, प्रवर्ग व माध्यम व बिंदू नामावलीनुसार पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे प्रसिद्ध करण्यात येईल. आता जी पदं आहेत, जाहिराती आहेत, एकूण जाहिराती पवित्र पोर्टलवरती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, हे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आता परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आहे. परीक्षेचे जे माध्यम आहे ते माध्यम मराठी, इंग्रजी, उर्दू असेल. भाषिक क्षमता मराठी व भाषिक क्षमता इंग्रजी यावरील प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न द्विभाषिक असतील. त्यामुळे परीक्षार्थींनी इंग्रजी, मराठी अथवा इंग्रजी, उर्दू यापैकी एक माध्यम ऑनलाईन अर्ज भरतेवेळी निवडणं आवश्यक आहे. आता तुम्ही जी परीक्षा देणार आहे ते कोणत्या भाषेतून देणार आहे, तुमची जी मातृभाषा आहे ती मातृभाषा त्या ठिकाणी निवडायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला मराठी भाषा आहे, उर्दू, त्याच्यानंतर ना इंग्रजी अशा भाषा आहेत, त्या तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्यापैकी एक निवडायची आहे. प्रश्नांचे भाषांतर किंवा अर्थाबाबत काही संदिग्धता असल्यास इंग्रजी माध्यमातील प्रश्न अंतिम समजले जातील. जर तुम्हाला काय प्रश्नाबाबत संदिग्धता किंवा काही जर अडचण असेल तर इंग्रजीमधून जे प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न अंतिम समजले जातील, असं म्हटलं या ठिकाणी. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय संकीर्ण क्रमांक 2022 प्र.क्र. 106/TNT 1 दिनांक 10/11/2022 मधील मुद्दा क्रमांक 3.3 अन्वये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीकरता उमेदवाराने निवडलेले माध्यम हे केवळ चाचणी परीक्षेपुरते मर्यादित राहील. तुमचं जे माध्यम आहे ते फक्त या परीक्षेपुरतंच मर्यादित राहील. त्याचा आणि पवित्र पोर्टलवरती निवड प्रक्रियेतील माध्यमाचा काहीही संबंध असणार नाही, असं या ठिकाणी म्हटलंय. आता अभ्यासक्रम काय दिलाय बघा. याच्यामध्ये बुद्धिमत्ता घटक आणि अभियोग्यता चाचणी हे 2 घटक या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. अभियोग्यतामध्ये शेकडा प्रमाण 60% आणि एकूण गुण 120 आणि एकूण प्रश्न 120, म्हणजे 60% मार्क हे अभियोग्यता चाचणीवरती विचारले जाणार आहेत आणि बुद्धिमत्तेवरती 40% प्रश्न विचारले जाणार आहेत. याच्यामध्ये गुणांची आणि प्रश्नांची विभागणी या ठिकाणी 120 प्रश्न हे अभियोग्यता चाचणीवर असणार आहेत आणि बुद्धिमत्तेवरती 80 प्रश्न असणार आहेत आणि गुण तेवढंच एक या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आता जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम मागच्या टेटला झालेला अभ्यासक्रम आहे, तोच या ठिकाणी अभ्यासक्रम देण्यात आलेला आहे. आता अभियोग्यता या घटकामध्ये बघा काय देण्यात आलेलं आहे. या घटकांतर्गत सर्वसाधारणपणे गणितीय क्षमता, वेग, अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक राहतील. आणि बुद्धिमत्ता या घटकांतर्गत सर्वसाधारणपणे आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी इत्यादी घटक राहतील. त्यामुळे परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही. त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही, असं म्हटलंय. आणि परीक्षेचा जो कालावधी आहे तो 2 तासाचा 120 मिनिटांचा राहील, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर